भरतीचा अनुभव सांग जरा. मेहनत कमी पडली. विषय काय काय झाला आज? कितीला घेतला आत? पहिली 6 उचलली, हम्म. 4 गुड 2 एक्सलंट आणि 1600चा टायमिंग जवळपास 5:10 पर्यंत दिला. प्रत्येक बॅचला पोरं किती घेतली सांग? 100. बॅचची भावानं ट्रूप केलाय. ग्राउंड कसा आहे? ग्राउंड सकाळी जर का पळण्यासारखं नाहीच आहे. हम्म. जवळपास 8 नंतरच ज्यावेळी ग्राउंडमध्ये ग्राउंड थंड वातावरण आहे भरपूर आणि गरम झाल्याशिवाय बॉडी गरम झाल्याशिवाय पळता येत नाही. आणि पोरं कवडी आलती आज? सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर सगळे मिळून जवळपास 2000. मागच्या वेळी सारखं यावेळी क्राऊड आहे का? अजिबात नाही. नाही. तरी पण अंदाजे काल किती पोरं आलती? काल शक्यतो 700 मुलं आलती. 700. आणि आज आपल्या जिल्ह्याची किती आलती? आपल्या जिल्ह्याची आणि सातारा सिंधुदुर्ग मिळून 2000. 2000 भावानं पोरं आलती. प्रत्येक ग्रुप 100चा केला आहे. त्याच्यातली घेतली किती? 6. एक्सलंट किती घेतली त्याच्यातली? 2. सेकंड पडची 4. पहिल्याचा टायमिंग किती पडला साधारण अंदाज? 5:10 5:15. 5:10 5:15 भावानं फुल टायमिंग द्याल्यात. विषय एवढाच आहे की आपली बॉडी तेवढी थंड करू देऊ नको. ग्राउंड वल्ला आहे का वाळला आहे? दुसरं बसवणार तिथलं दुसरं बसवणारं दुसरं ग्राउंड आहे ते पूर्ण वल्ला आहे. त्यामुळे भावानं येताना काहीतरी घेऊन यायचं काय? येताना चादर आणि एक छोटीशी चटई घेऊन या. भावानं एवढंच आहे. आजचा तुमचा अनुभव कसा राहिला विशेष? आजचा अनुभव म्हणजे मेहनत कमी पडली खास करून. भावानं मेहनत कमी पडत्या कुठंतरी आमची. पुढच्या टीला काय सांगणार? आता आज उद्या येणार त्या पोरासनी. त्या मुलांनी ते वेळी प्रॅक्टिस करून या आणि नशीबानं साथ दिलीच पाहिजेत, बॉडी साथ दिलीच पाहिजेत. त्याच्यामुळं फुल रिकव्हरी करून या व्यवस्थित सगळं. बॉडी गरम राहण्यासाठी काय तुमच्याकडे काय उपाय असेल तर सांगा. काय वर्कआउट करा, स्ट्रेचिंग करा आणि काय काय बॅगा तीन काय तपासतात काय? बॅगा वगैरे काय नाही, पण एक्सरेंट मारल्यानंतर टेस्टिंग होते. भावानो टेस्टिंग होती या. फर्स्ट पर्चवाल्यांची टेस्टिंग होती या. डायट नंतर लगेच होती या. एक थोड्या वेळाने अर्धा तासानंतर मेडिकलचा. भावानो काय जर स्टेरॉइड बिरॉइड घेत असतील तर सांभाळून घ्या भावानो आपल्या रिस्कवर. कारण आधीच सूचना दिलेल्या आहेत की आपण याला जर मारून जर एक्सिलेंट मारली तर भावांनो डायरेक्ट तुम्हाला तपासलं जातंय. व्हॅन सहित सगळं आहे भावांनो रेडीमेड. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला एवढं सांगा. आपल्या ऑडियन्सला काय सांगणार तुम्ही? मेहनत करत राहा आणि मेहनतीशिवाय काय दुसरा पर्याय नाही आहे. नशिबावर अवलंबून राहू नका आणि कोण मदत करत असेल तर मदत पण स्वीकारू नका. व्हायचं आहे तर स्वतःच्या हिमतीवर व्हा. थँक्यू भावा. असा साथ राहून दे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.